वाशिष्ठी डेअरी मिल्कच्या कृषी महोत्सवमध्ये सगळ्यात जास्त आकर्षण ठरते ती जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणजे राधा. भारतामध्ये पहिलं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे नोंद झाली ती राधा आपल्या बघतोय. हीच ती राधा आहे बघा, कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण दृश्य दाखवतोय. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 75 लाखाची मागणी आहे आणि ही जी म्हैस आहे ती जगामध्ये सर्वात बुटकी म्हैस आहे. 3 फूट 3.5 फुटाची काहीतरी या ठिकाणी जी उंची आहे. आपल्याबरोबर जे मालक जे आहेत त्रिंबक बरोडे, सर काय सांगाल एकंदरीत? नमस्कार, मी अनिकेत त्रिंबक बोराटे, राहणार मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. मागच्या 2 महिन्यापूर्वी आपल्या राधाने एक जागतिक विश्वविक्रम नोंदवला होता. त्यामध्ये तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात बुटकी म्हैस अशी नोंद झाली. आता राधाचे विशेष म्हणजे तिची उंची आहे. ते उंची 2 फूट 8 इंच, ते आता 3.5 वर्ष झालेले आहे. तिचे वजन 290 किलो आहे. आता विशेष म्हणजे राधा आता फक्त आपल्या महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून तिची आता ओळख तिच्या उंचीमुळे अख्ख्या जगभर पसरलेली आहे. तिला पहिल्या कृषी प्रदर्शनामध्ये एक 5 लाख रुपयाची मागणी झाली. त्यानंतर तिची आत्ता एक 75 लाख रुपयासाठी मागणी झालेली आहे. पण आमच्या वडिलांची अशी इच्छा आहे की तिचं पर्याय वैजनाथ इथे जे महापशुधन एक्स्पो होणार आहे त्यामध्ये तिचे इंटरनॅशनल सिलेक्शन होण्याची जास्त 100% जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे आपल्याला भारताकडून एक युनिक गोष्ट दुनियासमोर सादर करण्याची आपल्याला संधी भेटणार आहे. त्या संधीचं आपल्याला नक्की सोनं करायचं आहे. राधाचं राहणीमान कसं असतं, जे यांचं खाणंपिणं कसं असतं? आता नॉर्मल राधा ही नॉर्मल म्हशीप्रमाणेच आहे. आता विशेष म्हणजे आम्ही तिला खुराकामध्ये तिला मक्काचा भुसा, गव्हाचं पीठ, शेंगदाणा पेंड देतो. त्याचबरोबर आमचे वडील तिला सांभाळ करतात घरी. तिला विशेष काळजी म्हणजे तिला CCTV कॅमेरामध्ये आम्ही ठेवतो आणि आमचं एक आई किंवा वडील तिच्याबरोबर 24 तास असतात. ज्यावेळी तुम्ही हिला खरेदी केली होती त्याची किंमत काय होती? जेव्हा आम्ही खरेदी केलेली नाही शक्यतो ती आमच्याच गोट्यातील तिच्या आईचा फोटो आहे बघा तो. ते आई आपल्याच गोट्यातलं आहे. तिच्या आईला पहिल्या वेताला ती झाली होती. एका वर्षानंतर आम्हाला समजलं की तिची उंची काय वाढत नाही. पहिल्यांदा आमच्या सर्व माणसं म्हणायचे की ही एवढे कमी उंचीची म्हशीचा काय उपयोग नाही, तिला विकून टाका. त्यामुळे आमच्या वडिलांना अशी इच्छा होती की जरी आम्हाला कुठल्या प्रदर्शनामध्ये जाण्याची संधी भेटली नसती तर आपण तिला घरची लक्ष्मी म्हणून सांभाळलं होतं. एक वडिलांचं स्वप्न होतं की तिला कुठल्या तरी कृषी प्रदर्शनामध्ये संधी भेटावी. त्यासाठी मी पहिल्यांदा माझी BSc झाली राहू विद्यापीठातून. सुरुवातीला मग पहिल्यांदा मी वेगवेगळ्या ठिकाणी संधी शोधत होतो, पण संधी दिली नाही कोणी. त्यानंतर सोमनाथ शेट्टी साहेब स्मार्ट एक्सपोजे त्यांनी आम्हाला सोलापूर या ठिकाणी जगातील सर्वात बुटकी म्हैस असं टायटल देऊन आम्हाला ती संधी दिली. ती एवढा दावा मोठा होता की त्या दाव्यासाठी आपण तिथं एवढी फेमस झाली म्हैस की त्या दाव्यासाठी आपल्याला विचारत होती की तुम्ही म्हणताय पण तुमच्याकडे काय प्रूफ आहे असं. त्यासाठी आपण सुरुवातीला एक 12 जानेवारी 2025 रोजी ती इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. त्यानंतर परभणी विद्यापीठातील कृषी प्रदर्शनानंतर आपण तिला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यास सुरुवात केली. ते रेकॉर्ड आपल्याला 28 ऑक्टोबर 2025 रोजी पहिलेच वर्ल्ड रेकॉर्ड भेटला अख्ख्या महाराष्ट्रामधून आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये 5 आहेत. त्यामध्ये आपलं 6वं वर्ल्ड रेकॉर्ड आहे. आता काय सांगा, जेव्हा आपली गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली, गिनीज बुकमध्ये नोंद झाली, काय वाटलं तुम्ही? सुरुवातीला म्हणलं शक्यच नाही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, एवढी प्रोसेस हार्ड आहे त्यांची. जे आमचे जे पशुसंवर्धन अधिकारी आहेत डॉक्टर शरद थोरात यांच्या मार्गदर्शन आम्हाला चांगलं भेटलं. त्या मार्गदर्शनातून आपण इन्स्पेक्शन असून द्या जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट लागतात ते अपलोड केले. पण एवढी किचकट असल्यामुळे आपल्याला पहिले 3 अटेम्प्ट होते. त्या पहिल्या अटेम्प्टमध्ये आपलं सक्सेसफुल झालं. त्या अटेम्प्ट नंतर राधाची ओळख फक्त महाराष्ट्रभर राहिली नव्हती. आता ते अख्ख्या वर्ल्ड रशियामध्ये न्यूज लागलेल्या आहेत, अख्ख्या वर्ल्ड USA मध्ये, अमेरिका, आपलं इंग्लंडमध्ये, फ्रान्समध्ये सगळीकडे न्यूज लागलेल्या आहेत. असं कुठली कंट्री राहिली नाही किंवा असं स्टेट राहिलं नाही कुठलं. आपण पाहिलं तर आकार तिचं लहान, रूप तिचे भारी, नजरेत भरते पहिल्याच वारी, गावची शान देशाचा, अशा आमची बुटकी राधा. आपण पाहिलं जगातील सगळ्यात बुटकी राधा म्हणून या ठिकाणी आहे आणि तिला पाहण्याची गर्दी होते आणि या ठिकाणी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. कॅमेरामॅन साहिल शेख, निसा शेख, नवराष्ट्र जिपूर.